आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. अनेक महत्त्वाच्या बाबी त्यांनी यासमोर आणल्या. इतकंच नाही तर त्यांनी टीका देखील केली आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांवरती. आंदोलक दहशतवादी नाही आहेत, न्याय मागायला ते आले, तसंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं, फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्याकडून मुंबई मोकळी करा. त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा. तुम्हाला रेल्वेने यायला 5 रुपये लागतील. फुकट आहे म्हणते, हे तर म्हणते हे आंदोलकाला फुकट आहे. मग तुम्हाला समजून घ्या, नुसत्या टाळाला का ठोको हे थांबरे बोलायला लागले सुटू देव हे सांगायचं उद्या पूर अर्धा ऐकत. तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या, तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील. तुम्ही मुंबईत हिंडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले, गाडी सुरक्षित राहील, तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणलं. सीएसटीचे पोरं शांत बसा म्हणून सांगितलं. दुसऱ्यांना पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा. तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा. गरीबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या. तुला जर माझं असेल तर तू गावाकडे जाऊन देगाना कर. मराठीचं वाटलं करू नको. तुमच्या कोणी ओळखीचा त्यांना मराठी त्याकडे जाऊन सांगा. इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो, ही काही पैदास गोंधळ घालणार यांना मराठी मोठे वाटत नाही. तुम्ही गोंधळ कधी घालाव सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही मारलेली अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगा मराठीचं वाटवं करायचं, राजकारण्याचं ऐकून भूक खाऊ नका. मी जर तिला आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. त्याला ठेवा. तुमचं कोणी जवळ घेत असलं त्याला मला अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं. सीएसटी पाशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबले तिथे यायची. ते 2% सुद्धा लोकांनी दिलं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायची. या भांगार पोरामुळे कोणी ते 2-4 जण ते सरपंच सांगायला गेलं, त्याला उलट बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्राच्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातला नाहीये. आणि आंदोलनातलं असतं ते 1 मिनिटात म्हणलं असतं, गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं नाही पहिल्या दिवशी सांगितलं. आणि तगडं मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडी, तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तो कुठं नाही करणारे मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का. ते आमचे नाही. हे मायावर आणखी वेळ येऊ द्या नका. मी आणखी तसं म्हणलेलं नाही. गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत. त्या सीएसटी पाशी कुणाचे ते पटापटा वळखा. त्याला सांगा गाड्या तिकडे नेऊन लाव. नुसतं रोड झोपत येऊन त्याच्या 2 जणांनी टाकलेली म्हणजे ना मला माहित नाही. खोटी माहिती असू शकते, त्यालाही बदनाम करायचं. पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपारात येत म्हणलं आपल्याला नाहीच म्हणून त्याला मला लवकर गाड्या का. मी जर मग लोक कवळू पुन्हा एकदा काय करा, आपल्या माऊली 2-4 जण सीएसटी जा. सरपंच हे जर भैया तुम्ही बी सीएसटी जा. कोणी ते माऊली 7-8 जण जा तिथं आपले तेरेवाडा जा. काय माऊली कुठे जा तुम्ही जा. 7 वाले तुम्ही पण जा. तुमचे असले तुम्हाला ओळखत. सगळ्या जिल्ह्यात एक पोरग झाले तिथं. कोणत्या जिल्ह्यातलं ओळखा बरं ते. प्रत्येक जिल्ह्यातला एक पोरग जास्त जाऊ नका. गोडीला समजून सांगा. काकडे तुम्ही पण जा. संभाजीनगरच्या पण जाऊ. हिंगोलीवाले तुमचं एक जण जा. कोणत्या जिल्ह्यातल्या लक्षात येईल. हा जा तुम्ही पण. बापू तुम्ही जाल्ल्यावर एक जण जा तुम्ही. गेले सांगली साताऱ्याचे गेले सोलापूरचे गेले जा एक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.